नमस्कार, अन्वीज रेसिपी चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वजडी कशी करायची। आपण ही वजडी गावठी पद्धतीने करत आहोत। तर ही 1 किलो वजडी आहे, ती व्यवस्थित घासून धुवून घेतलेली आहे। ह्याला घासून व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि छोट्या छोट्या साईजमध्ये आपण हे कापून घेतलेली आहे सगळी अशा साईजमध्ये। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट आहे ही त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। ह्याच्यामध्ये आपण खोबरं, जिरा आणि नमक ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। आणि आता आपण स्टेप बाय स्टेप लागणाऱ्या वस्तू आपण बघून घेणार आहोत। आता आपण जाड बुडाचा कुकर ठेवलेला आहे, तर त्या कुकरमध्येच आपण वजडी करणार आहोत। त्याला शिट्ट्या देणार आहोत आपण। 2.5 चम्मच आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, तो पूर्ण तडतडून द्यायचा आपल्याला। आता आपण याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत। आता हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित। ही वजडी पूर्ण गावठी पद्धतीने आपण करत आहोत, पण तुम्ही रेसिपी बघता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेलला। त्याशिवायच आपला चॅनेल पुढे ग्रो होणार नाही। तर आपण या चॅनेलला लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा। आपला कांदा पूर्ण गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे तेलामध्ये। आता आपण ह्याच्यामध्ये वजडी टाकून घेणार आहोत। वजडी टाकून घ्यायची सगळी, आपली जेवढी आहे तेवढी। आता ही व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे। याच्यामध्ये जिरं खोबरे मसाला आता याच्यामध्ये आपण जिरं खोबरं त्याचा मसाला टाकलेला आहे। ह्याच्यामध्येच आपण नमक टाकलेलं आहे। हळदी टाकणार वरून। आता याच्यामध्ये 1 चम्मच आपण हळद टाकणार आहोत। परत अद्रक लसणाची पेस्ट। ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेणार आहोत। 2 टॅमॅटो कापलेत मीडियम साईजचे बारीक, ते टाकून घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये टॅमॅटो। आता हे व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे। ही एकदम साधी सोपी पद्धत आहे। ह्याच्यामध्ये जास्त मसाले पण टाकायचे नसतात। एकदम साध्या सोप्या पद्धतीने गावठी पद्धतीने आपण हे करत आहोत। आपला फ्लेम हा हायच आहे, आपण हाय फ्लेमवरच करत आहोत। हे याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला। आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे। पाव खोबरं असेल, अर्ध्यातलं पण अर्धा घेऊन टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे। आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे आपण झाकून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण कुठलंही पाणी टाकलेलं नाही आणि आपण हे झाकून आता ह्याचे 10 ते 12 शिट्ट्या करून घेणार आहोत। टाकलं त्याच्या अंगातलं पाणी सुटलं त्याने। आता थोडं खोबरं आणि कोथिंबीर घ्यायला, जास्त मसाला पण टाकत नाही, लागत नाही। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकून घेणार आहोत। तुम्हाला किती हवा आहे तिखट त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं। तर आपल्याला परत हे ना गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला परत ह्याची ना 1 शिट्टी काढून घ्यायची आहे, कारण की अजून थोडंसं कच्चं आहे। आणि आपण आता हा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीरीचा, तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। एक शिट्टी झाल्याच्या नंतर आपण हे झाकण उघडून घेतलेले आहे आणि आपले आता
वजडी रेडी आहे। ही वजडी आहे ती आपण सोप्या पद्धतीने केलेली आहे, गावठी पद्धतीने केलेली आहे। जर तुम्हाला ही वजडी आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अनवीज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।